नमस्कार। नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत महाराष्ट्रातील एकूण 27 जणांचा मृत्यू झाला। त्यातील 5 जण एकाच कुटुंबातील असल्याने अक्षरशः अंत्यसंस्काराला स्मशानभूमी सुद्धा कमी पडली। बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। सुहास राणे, सरला राणे, वंदना राणे, सरला तायडे आणि तुळशीदास तायडे हे सर्व एकाच कुटुंबातील तळवले या गावातील असून अंत्यसंस्कारासाठी गावी त्यांचे मृतदेह आणले होते। 5 मृतदेह असल्याने अंत्यसंस्कारासाठी अक्षरशः स्मशानभूमी सुद्धा अपुरी पडली। तेथील गावकऱ्यांना शेवटी स्मशानभूमीचा विस्तार करावा लागला। नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेत तळवले गावातील 7 जणांचा एकूण मृत्यू झाला। त्यातील 5 जण हे एकाच कुटुंबातील होते। 7ही मृतदेह तळवले गावातील स्मशानभूमीत आणले, परंतु अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत फक्त 2च ओटे होते। बाकीच्या 5 जणांसाठी गावकऱ्यांना स्मशानभूमीचा विस्तार करावा लागला, जेणेकरून एकाच वेळी त्या 7ही मृतदेहांना अग्नी देता येईल। अशी घटना गावच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्यामुळे गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दिसत होते। महाराष्ट्रातून नेपाळमध्ये फिरायला गेलेल्या 104 जणांच्या ग्रुपसोबत भयानक प्रकार घडला होता। सर्व लोक महाराष्ट्रातील भुसावळ येथील धरणगाव येथील रहिवासी होते। नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील ऐना पहाडा या ठिकाणी ही दुर्घटना घडली।